नमस्कार. फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत भोपळ्याचे घारगे. तर भोपळ्याचे घारगे करण्यासाठी इथे एक भोपळा घेतलेला आहे. भोपळा साधारण 1-1.5 किलोचा असेल आणि ते भोपळा असा कापून घेतल्यानंतर त्याचे छोटे-छोटे भागमध्ये कापून घ्यायचा आणि त्याचा हा बियांचा भाग आहे, तो बियांचा भाग आपण काढून घेणार आहोत. बियांचा भाग काढून घ्यायचा. हे बघा अशा पद्धतीने काढून घ्यायचा सर्व बियांचा भाग. खूप सोपी रेसिपी आहे. खूप कमी पदार्थ लागतात या रेसिपीला. त्याच्यामुळे घारगे खूप सुंदर होतात आणि घारगे हे पौष्टिक पण असतात. मुलांना टिफिन देण्यासाठी किंवा आपण कुठे पिकनिकला जाण्यासाठी करू शकतो. अ, 4 ते 5 दिवस आरामात हे राहतात भोपळ्याचे घारगे. हे बघा अशा पद्धतीने पूर्ण ते बिया काढून घेतलेले आहेत आणि छोटे-छोटे तुकडे करून घ्यायचे असे. हे तुकडे अशासाठी करायचे, की आपल्याला ते खिसणीच्या साहाय्याने खिसता आले पाहिजेत व्यवस्थित. हे बघा. भोपळा शिजवून पण घेता येतो डिरेक्टली आणि शिजवून घेतल्यानंतर पण तो काढता येतो. साल काढता येते. पण आपण हे अशा पद्धतीने करणार आहोत, खिसून घेणार आहोत. हे बघा असा खिसून घ्यायचा, साल काढायची बाजूला त्याची. असा खिसून घेतला. हे बघा साल बाजूला काढलेले आहेत आणि आता असं खिसून झालेलं आहे. माझी मुलगी पण मदत करते आईला. हे बघा. लहान मुलांना खूप आवड असते मदत करण्याची, तसंच हिला पण आवड आहे. आता सुट्ट्यांमध्ये तर खूप करत राहील. हे बघा त्याच्यामध्ये आपण घालण्यासाठी गूळ वापरलेला आहे. हा ब्राऊन कलरचा गूळ आहे. तुम्ही कोणताही वापरू शकता. गूळ पावडर वापरू शकता. कोणताही वापरू शकता. आता हा जवळ-जवळ 1 किलोची ढेप होती ही गुळाची. तर तेवढा घेतलेला आहे कारण भोपळा पण मोठा होता. भरपूर झालेला आहे किस त्याचा. त्याच्यामुळे तेवढा गूळ लागेल. आपल्या गोडीवर अवलंबून आहे ते. जास्त गोड असेल तर जास्त टाकू शकता. कमी गोड पाहिजे तर कमी टाकू शकता. हे बघा अशा पद्धतीने ते मिक्स करून घ्यायचं. झालेलं आहे. आता आपण त्याला शिजवून घ्यायचा. हे बघा आता गॅसवर ठेवलेला आहे. सुरुवातीला गॅस फास्ट ठेवायचा, नंतर गॅस मीडियम केला तरी चालतो. त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. पाणी अजिबात घालायचं नाही कारण त्याला भोपळा पण ही ओलसर असतो. त्याच्यामुळे गूळ टाकल्यानंतर त्याला पाणी सुटतं. हे बघा असं पाणी सुटलेलं आहे. त्याच्यामुळे पाणी अजिबात टाकायचं नाही. हे बघा झाकण लावून परत ठेवायचा त्याला. अशा पद्धतीने दिसतो तो शिजलेला बघा. थोडासा नंतर शिजत आल्यानंतर थोडासा गॅस फास्ट करून परत तो गॅस बंद करायचा आणि ते थंड व्हायला ठेवून द्यायचं. हे बघा थंड झालेलं परातीमध्ये काढलं आहे. आता थंड होऊन दिला की त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करायचं. गव्हाचं पीठ आता हे साधारण त्याच्यामध्ये बसेल एवढं घ्यायचं. आता तशी क्वांटिटी सांगता येत नाही त्याची. हे बघा असं आता त्या झाऱ्याने हलवून घ्यायचं. मिक्स करायचं चांगलं आणि मिक्स झालं की मग आपल्याला अंदाज येतोच किती अजून पीठ लागेल ते. जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही करायचं. आता हे काही जण घारगे लाटून करतात पीठ लावून, तर आपण हे लाटून नाही करणार आहोत. आपण हे घारगे पाण्याचा हात घेऊन पोळपाटावर थापून करणार आहोत. एकदम जुनी पद्धत आहे ती थापून करण्याची. तर माझी आई अजून तसंच करते म्हणजे तिला ते आवडते. हे बघा असं पद्धतीने पीठ मळलेलं आहे ते. जास्त पीठ तिने वापरलं नाही याच्यामध्ये कारण ते मग कमी गोड वगैरे असं होतात. मग ते मिडियम म्हणून ते वापरलं नाही. कढई तापत ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकूया आपण आणि असं पोळपाटावरती कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याच्यावरती असं छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. बघा पाण्याचा हात घ्यायचा थोडासा. अशा पद्धतीने ते थापून घ्यायचे. हे बघा लाटून पण छान होतात, पण हे पण छान होतात असे. हे बघा असे थापून घ्यायचं. लाटून म्हटलं की मग त्याला पीठ किंवा तेल लावायला लागतं. तसेच याला तेल वगैरे लागत नाही. थोडंसं पाण्याचा हात घेतलं तर हे बघा असे होतात. आता तेल तापते तोपर्यंत आपण 2-3 करून घेऊयात. हे बघा असा पाण्याचा हात घ्यायचा आणि असे बोटाच्या साहाय्याने हे करून घ्यायचे. आपण थालीपीठ कसं करतो त्या पद्धतीनं करून घ्यायचं. हे बघा आता तेल तापले का पाहूया. जास्त तेल कडक पण नाही करायचं. हे बघा आता तापलेलं आहे तेल. आता त्याच्यामध्ये आपण घारगे सोडूयात. हे बघा जास्त तेल तापलेलं नाही आहे किंवा कमीही नाही आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित आहे. बघा
छान होतात, फुगतात छान, फुगलेत छान बघा मस्त. असं थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं. म्हणजे 5 ते 6 दिवस खूप छान पद्धतीनं राहतात ते. हे बघा असे छान दिसतात. इथे मी जाळी घेतली आहे तेल खाली येईल म्हणून, पण नाही येत ते तेल. आणि त्या वडे म्हणजे घारगे तळण्यासाठी याला तेल पण जास्त लागत नाही. मी आता वडे हा शब्द वापरला कारण काही ठिकाणी वडे पण बोलतात त्याला. बाकीचे होईपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा. हे बघा असे छान मस्त होतात. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.